श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. आज आपण गीतेमधला 55वा श्लोक पाहणार आहोत. श्री भगवान उवाच प्रजहाति यदा कामान् सर्वान् पार्थ मनोगतान् आत्मनीयेव आत्मना तुष्टः स्थितप्रज्ञस्तदा उच्यते. श्री भगवान उवाच प्रजहाति यदा कामान् सर्वान् पार्थ मनोगतान् आत्मनीयेव आत्मना तुष्टः स्थितप्रज्ञस्तदोच्यते. श्री भगवान उवाच प्रजहाति यदा कामान् सर्वान् पार्थ मनोगतान् आत्मनीयेव आत्मना तुष्टः स्थितप्रज्ञस्तदोच्यते. श्री भगवान उवाच प्रजहाति यदा कामान् सर्वान् पार्थ मनोगतान् आत्मनीयेव आत्मना तुष्टः स्थितप्रज्ञस्तदोच्यते. याचा अर्थ आता आपण बघूया. श्री भगवान म्हणाले, हे पार्था, मानसिक तर्क वितर्कामुळे उत्पन्न झालेल्या इंद्रिय तृप्तीच्या सर्व प्रकारच्या इच्छांचा मनुष्य जेव्हा त्याग करतो आणि याप्रमाणे शुद्ध झालेलं त्याचं मन जेव्हा केवळ आत्म्यामध्येच संतुष्ट होतं, तेव्हा तो स्थितप्रज्ञ म्हणजेच विशुद्ध दिव्य अवस्थेमध्ये स्थित झालेला आहे असं समजतात. भगवान श्रीकृष्ण म्हणतायत, हे पार्था, जेव्हा मनातील सर्व कामनांना तो कायमचा सोडतो आणि आत्म्यामध्येच आत्मस्वरूपाने संतुष्ट झालेला असतो, अशा वेळेला त्याला स्थितप्रज्ञ असं समजावं. आता इथे जेव्हा आपल्या मनामध्ये असणाऱ्या सर्व वासना तो सोडतो, प्रजहाती म्हणजे वासना संपूर्णपणे सोडणे. इतकंच नव्हे तर वासना सोडल्यानंतर सुद्धा जो स्वतःमध्येच संतोष पावतो त्यालाच स्थितप्रज्ञ समजावं. सत्पुरुषांचं हेच लक्षण असतं. सत्पुरुष कोण? तर जे स्वतःमध्येच संतोषाने रमलेले असतात ते. इथे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आपण आपल्या स्वतःला तपासून पाहावं की आपला संतोष आपल्याच मध्ये आहे का? असा संतोष केव्हा होईल? तर मला जेव्हा जे काही मिळवायचं होतं ते जर मला मिळालं असेल तर माझ्या मनाची अवस्था ही होईल की आता मला काही मिळवायचं राहिलं नाही. अशी जेव्हा आपली मनाची अवस्था होईल आणि जेव्हा आपल्याला काहीच नको असं वाटेल आणि जे काही प्राप्त होईल त्याचा आपण अत्यंत मनापासून आणि प्रेमाने स्वीकार करू, त्याच वेळेला आपल्याला खऱ्या अर्थाने संतोष प्राप्त होतो. हे स्थितप्रज्ञ माणसाचं मुख्य प्रधान लक्षण समजावं. आपण सर्वसामान्य माणसं आहोत. आपली अवस्था अशी असते की आपलं सुख हे दुसऱ्यावर अवलंबून असतं, वस्तूंवर अवलंबून असतं, पैशावर अवलंबून असतं, माणसांवर अवलंबून असतं.
दुसऱ्याने दिलं तरच मला सुख मिळवता येतं. म्हणजेच मला दुसऱ्याशिवाय सुख मिळवता येत नाही. स्वतःचं सुख मला स्वतः प्राप्त करून घेता येत नाही, कारण मी अपूर्ण आहे. मी अपूर्ण का? कारण माझ्या मनामध्ये वासना आहेत, हवं नकोपण आहे. मला अमुक एक हवं किंवा अमुक एक नको अशा ज्या वासना माझ्या मनात आहेत आणि या वासना जोपर्यंत आहेत तोपर्यंत मी अतृप्त आहे, अपूर्ण आहे, असमाधानी आहे. ज्या वेळेला माझ्या वासना पूर्ण होतील, संपतील, नाहीशा होतील किंवा मला आता काही नको असं जेव्हा वाटेल आणि मी जेव्हा खऱ्या अर्थाने निर्वासन होईल, तेव्हाच मी माझ्या स्वतःमध्ये म्हणजेच आत्म्यामध्ये म्हणजेच त्या परमात्म्यामध्ये रममाण होऊ शकतो. अशी अवस्था प्राप्त झाली म्हणजे त्याला स्थितप्रज्ञ अवस्था असं म्हणतात. आणखीन एक गोष्ट अशी आहे की मी स्वतः मला आवडतो का? मीच माझ्यामध्ये संतुष्ट आहे का? मला आता भगवंताशिवाय काहीच नको असं वाटतंय का? या गोष्टी जोपर्यंत आपल्याला वाटत नाहीत तोपर्यंत आपण संतुष्ट नाही, स्थितप्रज्ञ नाही. एकदा भाऊसाहेब केतकरांना कोणीतरी विचारलं, तुम्हाला देव भेटावा असं वाटतं का? यावर भाऊसाहेब म्हणाले, मला माझे महाराज भेटले, आता काही मिळवायचं शिल्लकच राहिलं नाही. मला आता देव भेटावा असं वाटत पण नाही. जेव्हा आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये प्रारब्धाने म्हणा, पूर्वसुकृतामुळे म्हणा किंवा आपल्या साधनेमुळे म्हणा, तपश्चर्येमुळे म्हणा, पूर्ण समाधान करून देणारा गुरु प्राप्त होतो, तेव्हा असा गुरु भेटल्यानंतर आता आयुष्यामध्ये काहीच मला मिळवायचं नाही असं वाटलं पाहिजे. आज आपला आनंद पैशामध्ये आहे, माणसांमध्ये आहे, मानपानामध्ये आहे, दानधर्म करण्यामध्ये आहे. म्हणून महाराज म्हणतात, आधी आपण आपलं समाधान नेमकं कशात आहे ते तपासून पाहावं. माझा संतोष आणि माझ्या संतोषाची ही अवस्था माझ्यामध्येच आहे हे जेव्हा आपल्याला समजतं, त्याच वेळेला आपल्याला तो खरा आनंद, आत्मानंद, परमानंद, ब्रह्मानंद प्राप्त होतो. आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान मिळवणे हाच तृप्तीचा मार्ग आहे आणि हाच वैराग्याचा मार्ग आहे. आणि म्हणून महाराज म्हणतात, जे काही आपल्याला प्राप्त झालेलं आहे त्याच्यामध्ये आनंद माना, सुख माना, समाधान माना. व्यर्थ हळहळ करून काही उपयोग नाही. दुसऱ्याबरोबर तुलना कधीच करू नये. त्याचं असं का आणि माझं असं का असा आपण कधीच विचार करू नये. ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या प्रारब्धाप्रमाणे गोष्टी प्राप्त होतात, सुख समाधान लाभतं. त्याचं सुख समाधान त्याच्या प्रारब्धाप्रमाणे असतं आणि आपलं सुख समाधान आपल्या प्रारब्धाप्रमाणे असतं. प्रत्येक माणूस हा स्वतःचं वेगळं प्रारब्ध घेऊन जन्माला येतो आणि म्हणून सगळ्यांना एकसारख्या गोष्टी कधीच आयुष्यात मिळत नाहीत. बघा, एक उदाहरण देतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. एकच वर्ग आहे, त्या वर्गामध्ये 50-60 विद्यार्थी आहेत. एकच पुस्तक वापरतात, एकच अभ्यास करतात, एकच शिक्षक शिकवतात, एका शिक्षकाच्या मुखातून बाहेर पडणाऱ्याच गोष्टी सगळे विद्यार्थी ऐकतात. असं असून सुद्धा प्रत्येकाच्या ऐकण्यामध्ये फरक पडतो,
प्रत्येकाच्या समजून घेण्यामध्ये फरक पडतो, प्रत्येकाच्या ज्ञान मिळवण्याच्या क्षमतेमध्ये फरक पडतो आणि परीक्षा झाल्यानंतरचा निकाल प्रत्येक विद्यार्थ्याचा वेगळा असतो. सगळ्याच मुलांना सगळ्यांनाच एकसारखे मार्क पडत नाहीत. प्रत्येकाचे मार्क वेगळे, प्रत्येकाची समस्या वेगळी, प्रत्येकाची क्षमता वेगळी, प्रत्येकाच्या अपेक्षा वेगळ्या, प्रत्येकाच्या भावना वेगळ्या आणि त्याप्रमाणे त्याची ग्रहणशक्ती वेगळी. ज्याने ज्या प्रमाणामध्ये ग्रहण केलेलं असतं आणि ज्याला ज्या प्रमाणामध्ये ते लिहिता येतं, व्यक्त करता येतं, अशाच विद्यार्थ्यांना जास्त मार्क मिळतात. म्हणून इथे महाराज म्हणतात, ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे आणि म्हणून ज्याला त्याला त्याच्या प्रारब्धाप्रमाणे परिस्थिती प्राप्त होते, माणसं प्राप्त होतात, पैसा प्राप्त होतो, सुख समाधान दुःख या सगळ्या गोष्टी प्रारब्धाप्रमाणे प्राप्त होतात. आपण स्वतःबद्दल भलत्याच कल्पना करतो आणि त्या कल्पनांमध्येच आपण अडकून पडतो आणि म्हणून याला भान असं म्हणतात. आपण भान हरपल्याशिवाय किंवा आपलं हे जे भान आहे स्वतःविषयीचं ते नाहीसं झाल्याशिवाय आपल्याला परमार्थ प्राप्त होत नाही. आपली सगळी साधना हीच आहे की आपल्या मनातलं हा जे भान आहे किंवा ही जी जाणीव आहे ती आपल्याला नाहीशी करायची आहे. माझ्यातला मी गेला पाहिजे, मी शून्यवत झालो पाहिजे, मी संपला पाहिजे, तरच भगवंत मला कळेल. नदी जेव्हा समुद्राला मिळते तेव्हा नदी नाहीशी होते आणि मगच तिला समुद्र म्हणजे काय हे कळतं. म्हणजे समुद्राशी जोपर्यंत एकरूप होत नाही आणि आपलं अस्तित्व जोपर्यंत ती गमावत नाही तोपर्यंत नदी वेगळी आणि समुद्र वेगळा असं असतं. पण एकदा का नदीचं अस्तित्व संपलं, ती समुद्रामध्ये विलीन झाली की नदी संपली आणि उरला तो फक्त समुद्र. त्याच वेळेला समुद्र काय आहे हे नदीला कळतं, परंतु हे कळलं आहे हे सांगण्यासाठी ती नदी शिल्लक उरत नाही. अगदी हीच अवस्था भक्त आणि भगवंताची असते. जोपर्यंत मी वेगळा आहे तोपर्यंत भगवंत वेगळा आहे आणि म्हणून आम्ही दोघे विभक्त आहोत, वेगळे आहोत. ज्या वेळेला मी भगवंताच्या जवळ जाता 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 देव पहाया गेलो आणि देवची झालो अशी अवस्था जेव्हा होईल, ज्या क्षणी माझ्यातला मी संपेल तेव्हा फक्त देवच शिल्लक राहील आणि माझ्यातला मी संपला म्हणजेच मी भगवंतामध्ये विलीन होईन, भगवंताशी एकरूप होईन आणि भगवंतामध्ये मिसळून जाईन. तेव्हाच मला भगवंत काय आहे हे कळेल, परंतु तो कळण्यासाठी मी शिल्लक नाही. आणि म्हणून इथे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जोपर्यंत माझ्यातला मी आहे तोपर्यंत भगवंत कळणं अवघड आहे. माझ्यातला मी संपला पाहिजे आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, आपुले मरण पाहिले म्या डोळा, तोची सोहळा अनुपम. माझ्यातला मी गेल्याशिवाय मला भगवंत कळत नाही आणि जेव्हा भगवंत कळतो तेव्हा मी शिल्लक उरत नाही. आपण ठेविले अनंते तैसेचे राहावे या उक्तीप्रमाणे वागावं, राहावं. ज्या अवस्थेमध्ये, ज्या परिस्थितीमध्ये, ज्या माणसांमध्ये आणि ज्या कुटुंबामध्ये, प्रपंचामध्ये भगवंताने आपल्याला ठेवलेलं आहे तिथे आपण आनंद मानून समाधानाने राहायला शिकलं पाहिजे. हे देवा, तू मला असं ठेवलंयस ना, मी असा राहीन. तू मला हे दिलंयस ना, ते मी स्वीकारीन. तू जे देशील ते मी घेईन. तू जसा ठेवशील तसा मी राहीन. असं आपण राहावं
म्हणजे आपल्या मनाला आनंद प्राप्त होतो, संतोष प्राप्त होतो. पतंजली एका सूत्रामध्ये म्हणतात, संतोषात अनुत्तमः लाभः. संतोष हाच आपला सर्वोत्तम लाभ आहे. महाराज म्हणतात, सत्पुरुषांकडे येणाऱ्या शिष्यांमध्ये असा संतोष असलेला पाहिला की त्या सत्पुरुषांना किती आनंद होतो हे सांगता येणार नाही. माझं ज्ञान ठेवण्यासाठी मला आता योग्य पात्र मिळालं, योग्य शिष्य मिळाला. आता मी माझं सर्व ज्ञान त्याच्यामध्ये ठेवू शकतो, असा आनंद त्या सत्पुरुषांना होत असतो. आणि म्हणून सत्शिष्य प्राप्त होणं हा सद्गुरूंना आनंद होतो आणि सद्गुरू प्राप्त होणं हा शिष्याला आनंद होतो. जेव्हा सद्गुरू आणि सत्शिष्य अशी जोडी एकत्र जमते तेव्हाच परमार्थामध्ये आश्चर्य घडतं आणि ते संपूर्ण जगाला मोहवून टाकतं, नाही का? अशा काही जोड्या आपल्याला सांगता येतील. व्यास आणि शुकाचार्य, श्रीराम आणि वसिष्ठ मुनी, गोंदवलेकर महाराज आणि ब्रह्मानंद महाराज, समर्थ रामदास स्वामी आणि कल्याण, अशा या गुरु शिष्यांच्या जोड्या आहेत. रामकृष्ण परमहंस आणि विवेकानंद, अशा या जोड्या अत्यंत गाजलेल्या आहेत. गोपाल कृष्ण भगवान की जय.